हॅलो एव्हरीवन, तुमचं आपल्या या प्रेमरंग यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. कोणी जर आपल्या या चॅनलवरती नवीन असेल तर तुम्हाला सांगते, मी आपल्या या चॅनलवरती एक सिरियल टाईप स्टोरी लिहित असते. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो गाईज, आपण आपल्या स्टोरीकडे वळूया. प्रेम हे भाग 24. पिहू बाथ घेऊन बाहेर येते. तोपर्यंत रियांशने सुद्धा त्याच्या दुसऱ्या बाथरूममधून तो आवरून बाहेर आलेला होता. पिहू बाथरूममधून बाहेर येते आणि आरशासमोर उभी राहून तिचे केस पुसू लागते. आज तिने लाल कलरची साडी नेसलेली होती. साडीमध्ये पिहू खूपच सुंदर दिसायची. रियांश येतो आणि पिहूच्या पाठीमागे उभा राहतो. रियांश आलेला आहे हे खरं तर पिहूला माहिती नव्हते. ती खाली मान घालूनच तिचे केस पुसत होती. केस पुसता पुसता पिहू तिचे केस पाठीमागे सारते. रियांश मागे उभा असल्यामुळे पिहूचे केस रियांशच्या चेहऱ्यावरती येतात. आता पिहूचे लक्ष आरशामध्ये जाते आणि तिला पाठीमागे उभा असलेला रियांश दिसतो. पिहू पटकन मागे वळते. हळू ना, मागे मी उभा आहे. रियांश पिहूकडे बघून बोलतो. सॉरी, ते चुकून झालं. मला नव्हते माहिती की तुम्ही पाठीमागे उभा आहात. एवढं बोलून पिहू तिथून जायला निघते. पिहू जात आहे हे बघून रियांश तिच्या हाताला पकडून पिहूला थांबवतो. रियांश जवळ आला की पिहूला काय होतंय हे तिला खरंच समजत नव्हते. हार्टबीट वाढत होती. पोटात हजारो फुलपाखरे उडत होती. रियांश लांब बसला की त्याची आठवण यायची, पण जवळ आला की पिहू मान वरती करूसुद्धा बघत नव्हती. रियांश हळूच त्याचा एक हात पुढे घेऊन पिहूचे केस कानाच्या पाठीमागे सारतो. रियांशच्या स्पर्शाने पिहू शहारते. ती तिचं अंग चोरून घेते. अशीच माझ्यासमोर साडी नेसून येत राहशील तर मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकणार. पिहू, तू मुद्दाम साडी नेसून माझ्यासमोर अशी येत असतेस ना? साडीमध्ये तू खूप सुंदर दिसतेस. रियांश मनामध्येच पिहूकडे बघून बोलतो. तेच रियांश पिहूच्या कमरेभोवती त्याचे दोन्ही हात गुंफतो आणि पिहूला जवळ ओढून घेतो. पिहू रियांश पिहूचा चेहरा वरती करतो, पण पिहूची नजर मात्र खालीच होती. हळूहळू रियांश पिहूच्या जवळ येत होता. पिहू, मी दिल्लीला चाललो म्हणून तू रडत होतीस आणि आता आलोय तर बघायलासुद्धा तयार नाहीस. तुला आवडलं नाही वाटतं मी आलेलो ते. अहो, असे काय बोलताय तुम्ही? पिहू अडखळत पटकन रियांशकडे बघून बोलते. मग माझ्याकडे बघतसुद्धा नाहीस तू, लांबच पळतेस. याचा अर्थ काय घ्यायचा मी? अहो, ते मला कामं आहेत, मी जाऊ का? पिहूचे बोलणे ऐकून रियांश पिहूपासून लांब होत बोलतो. ओके, जा. नाही येत मी तुझ्याजवळ. लवकर आवरून तयार आहे. कॉलेजमध्ये जायचं आहे ॲडमिशन करायला. रियांश फक्त एवढंच बोलतो आणि खाली निघून जातो. हे रागवले आहेत का माझ्यावर? छी, मी पण ना खूप वेडी आहे. माझ्या वागण्यामुळे उगीचच हे चिडले. आता काय करू? यांचा राग कसा घालवू मी? रियांश रागवल्यामुळे पिहूसुद्धा नाराज झालेली होती. ती परत स्वतःच्याच मनाशी बोलते. पण मी पण मुद्दाम नाही ना करत. ते जवळ आले की मला काय होते हे मला समजत नाही. ते असेच जवळ येत राहिले तर एक दिवस माझा जीव जाईल. पिहू स्वतःच्या मनाशीच विचार करत पटकन तिचे आवरते आणि तीसुद्धा खाली निघून जाते. खाली सगळेजण एकत्र ब्रेकफास्ट करत होते, त्यामुळे पिहूसुद्धा तिथे जाते. पिहू, ये बस, तू पण ब्रेकफास्ट कर. नंतर तुला कॉलेजमध्ये सुद्धा जायचं आहे ना? आजी पिहूकडे बघत बोलतात. पिहू इकडे रियांशकडे बघत होती, पण रियांश रागात होता, त्यामुळे तो अजिबात पिहूकडे बघत नाही. तो मोबाईलमध्ये काहीतरी बघतच नाश्ता करत होता. काय झालं पिहू, बस ना. निलिमा परत पिहूकडे बघून बोलते. पिहू भानावरती येते आणि बोलते, हां बसते. पिहू तिथेच रियांशच्या बाजूला बसते. पिहू, एवढे पोहे रियांशला वाढ गं. निलिमा बोलते. हां वाढते, पिहू बोलते. पिहू रियांशला पोहे वाढत होती, पण रियांश हात पुढे करून बोलतो. मॉम, माझं पोट भरलं आहे, बाद झाले मला. कॉलेजमध्ये जायचं आहे, नंतर मला ऑफिसलासुद्धा जायचं आहे. खूप कामे आहेत. एवढं बोलून रियांश उठतो आणि परत रूममध्ये निघून जातो. हा मुलगा ना खरंच वेडा आहे, निलिमा बोलते.
त्याच्याकडे रियांशने काही खाल्ले नाही म्हणून पिहू मात्र नाराज झालेली होती. पिहूसुद्धा जास्त काही न खाता थोडंफार खाते आणि रूममध्ये निघून जाते. रियांश बेडवर बसून लॅपटॉपवरती त्याचं काम करत होता. बोलू का यांच्याशी? माझ्यामुळे यांनी काहीसुद्धा खाल्ले नाही. पिहू विचार करतच रियांशच्या समोर जाते आणि थोडी हिंमत करते आणि बोलते, अहो. तेच इकडे रियांश काहीच न ऐकल्यासारखं करतो आणि त्याचं काम करू लागतो. अहो. पिहू आणखीन एकदा रियांशला आवाज देते, तरीसुद्धा रियांश काहीच बोलत नाही. अहो ते. पिहू बोलतच होती तेवढ्यात रियांश पिहूचं काहीच बोलणं न ऐकून घेता, तिच्याशी काहीच न बोलता तिथून उठतो आणि त्याच्या पर्सनल रूममध्ये निघून जातो. खूपच चिडले आहेत हे वाटतं. माझ्याशी आता बोलतसुद्धा नाहीत. खरंच मी किती बावळट आहे. उगीच यांना हर्ट केलं. आता काय करू? आता यांचा राग कसा घालू? रियांश काहीच बोलत नाही. यामुळे पिहूच्या डोळ्यातून पाणी येत होते. बिचारी खूपच नाराज झालेली होती. त्याच्याकडे थोड्या वेळाने रियांश त्याच्या पर्सनल रूममधून तुम्ही बाहेर दोघींनी येतो वहिनीला भरवले. आणि पिहूकडे आता न मी बघताच सुद्धा बोलतो, भरवणार. शिवसुद्धा पटकन पुढे येत पिहूला 10 एक मिनिटात घास घरी आली भरवतो. पाहिजेस. घरच्यांचं एवढं करतोय. प्रेम बघून पिहूच्या डोळ्यातून अहो, पाणी पण आलेलं होतं. पिहू बोलतच होती, पण पिहूचं काहीही न ऐकून घेता रियांश खाली निघून जातो. पिहू तिचे पटकन आवरते आणि खाली जाते. रियांश गाडीमध्ये बसून ड्रायव्हिंग सीटवर पिहूची वाट बघत होता. पिहू बाहेर येताना रियांश एकसारखा पिहूकडेच बघत होता. पिहू गाडीजवळ आल्यानंतर रियांश पटकन पुढे बघतो. पिहू गाडीच्या खिडकीतून रियांशला बघत होती. पिहू गाडीमध्ये बसेना म्हणून रियांश गाडी सुरू करतो. रियांशने गाडी सुरू केल्याबरोबर पिहू पटकन रियांशच्या साईडला बसते. पिहू बसल्याबरोबर रियांश लगेच गाडी स्टार्ट करतो. रियांश गाडीमध्ये काहीच बोलत नव्हता. फक्त तो शांतपणे पुढे बघून ड्रायव्हिंग करत होता. पिहू मात्र सारखे सारखे रियांशकडेच बघत होती. तिला रियांशसोबत बोलायचे होते. ती परत रियांशकडे बघते आणि थोडी हिंमत करूनच बोलते, अहो. रियांश काहीच बोलत नाही. अहो प्लीज बोला ना, चिडला आहात का? तरीसुद्धा रियांश काहीच बोलत नाही. अहो काय झाले आहे? तरीसुद्धा रियांश काहीच बोलत नाही. अहो प्लीज सांगा ना, काय झालं? पिहूला आता रडू येत होतं. जरा गप्प बसशील का? रियांश रागातच बोलतो. रियांश रागवल्यामुळे पिहू गप्पच बसते. थोड्या वेळाने दोघेही कॉलेजमध्ये पोहोचतात. एवढं मोठे कॉलेज बघून पिहू आश्चर्यचकित झालेली होती. तिने या कॉलेजबद्दल खूप काही ऐकलेलं होतं, पण तिने हे फक्त ऐकलेलंच होतं. तिने कधीच विचार केला नव्हता की ती कधी या कॉलेजमध्ये ॲडमिशनसुद्धा घेईल. अहो एवढं मोठं कॉलेज? पिहू आश्चर्याने एकदा कॉलेजकडे आणि एकदा रियांशकडे बघून बोलत होती. त्याच्याकडे रियांश अजूनही गप्पच होता. तो शांतपणे आतमध्ये जाऊ लागतो. रियांशच्या मागे मागे पिहूसुद्धा जाते. रियांश प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये जातो. रियांशला आलेलं बघून प्रिन्सिपल त्याच्या चेअरवरून पटकन उठून उभा राहतो. सर तुम्ही आज अचानक? प्रिन्सिपल थोडं घाबरतच बोलतो. काम होते म्हणून यावे लागले. रियांशला बघून प्रिन्सिपल उठले. हे सगळं काही बघून पिहूला थोडं नवलच वाटलेलं होतं. सर प्लीज तुम्ही बसा ना, प्रिन्सिपल रियांशकडे बघून बोलतो. रियांश पिहूला नजरेनेच बसायला सांगतो आणि तोसुद्धा पिहूच्या बाजूला जी चेअरवरती होती त्यावरती बसतो. प्रिन्सिपलला समजत नव्हते की पिहू नक्की कोण आहे. मिस्टर जोशी, मी ते ॲडमिशनसाठी आलो आहे, रियांश बोलतो. ॲडमिशन? कोणाचे ॲडमिशन सर? प्रिन्सिपल थोडं प्रश्नार्थक नजरेने रियांशकडे बघतो आणि बोलतो. सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो. हे पिहू, हिचे ॲडमिशन या कॉलेजमध्ये लवकरात लवकर व्हायला हवं. आणि हां, हिला कसलाही त्रास झाला नाही पाहिजे. जर हिला काही त्रास झाला तर माझ्यापेक्षा कोणीही वाईट नाही. रियांश ज्या पद्धतीने प्रिन्सिपल सरांशी बोलत होता त्यामुळे हे सगळं काही बघून पिहूला वाटत होतं की या कॉलेजचा मेन प्रिन्सिपल नसून रियांशच आहे. सर मी पूर्णपणे प्रयत्न करेन की या मॅडमांना कॉलेजकडून काहीच त्रास होणार नाही, प्रिन्सिपल घाबरत बोलतो. त्याच्याकडे रियांश थोड्या रागानेच बोलतो.
मिस्टर जोशी, फक्त प्रयत्न नकोत, त्रास झालाच नाही पाहिजे. हो हो सर, हो, यांना काहीच त्रास नाही होणार. एवढं बोलतो आणि रियांश बाहेर निघून जातो. रियांशच्या पाठीमागे पिहूसुद्धा जाते. दोघेही परत गाडीमध्ये बसतात. अहो, ते कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत ना, मग तुम्ही त्यांच्याशी असं का बोलत होतात? आत्तापर्यंत पिहूच्या मनात जो प्रश्न होता तो पिहूला विचारावा वाटतच होता. तिला राहावतच नव्हते. त्यामुळे ती गाडीमध्ये बसल्या बसल्या रियांशकडे बघून पटकन त्याला हा प्रश्न विचारते. पण आतासुद्धा रियांश काहीच बोलत नाही. तो फक्त ड्रायव्हिंग करत होता. रियांश पिहूला घरी सोडून ऑफिससाठी निघून जातो. पिहू, ॲडमिशन झाले ना? कसं वाटलं कॉलेज? पिहूला घरी आलेलं बघून निलिमा बोलते. हो आई, झाले ॲडमिशन. छान आहे कॉलेज. छान, मग आता कॉलेजला जायच्या तयारीला लाग. आता फक्त अभ्यास कर, किचनमध्ये अजिबात येऊ नकोस, निलिमा हसत बोलते. आई, कॉलेज परवापासून सुरू होणार आहे, तोपर्यंत मी करेन ना तुमच्यासाठी काहीतरी. पिहू, तू पण काही ऐकायची नाहीस बघ. बरं पिहू, एक महत्त्वाची गोष्ट ऐक. रियांश स्टडीच्या बाबतीत खूप सिरियस आहे बघ. तो कॉलेजमध्ये असताना कॉलेजचा टॉपर होता. त्यामुळे तू सुद्धा जास्त स्टडी कर. रियांशला अभ्यासाच्या बाबतीत अजिबात टाईमपास चालत नाही. हो आई, मी मनापासून स्टडी करेन. आई, हे आज प्रिन्सिपल सरांसोबत खूप फ्रीली बोलत होते. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये गेलो ना, तेव्हा प्रिन्सिपल सर यांना बघून उठून उभा राहिले होते. पिहूचे हे बोलणे ऐकून निलिमा हलकीशी हसते आणि बोलते. अगं पिहू, ते आपलेच कॉलेज आहे ना, मग रियांशला तेवढा रिस्पेक्ट ते लोक देणारच ना. काय, आपलं कॉलेज? पिहू आश्चर्याने बोलते. हो, तुला सांगितलं नाही का रियांशने? नाही, ते मला काही बोलले नाहीत. बरं ठीक आहे, असू दे. आता समजलं ना तुला? हे बघ पिहू, आता तुला कॉलेजमध्ये काही पण प्रॉब्लेम झाला तर आम्हाला सांग. रियांश सगळं काही बघेल. अजिबात कसलंही टेन्शन घेऊ नकोस. हो आई, चालेल. बरं चल, आता फ्रेश हो आणि थोडा आराम कर, निलिमा बोलते. तेवढ्यात त्या दोघींच्या कानावरती एक आवाज ऐकू पडतो. मामी, आतमध्ये येऊ का? दिया, तू? निलिमा आश्चर्याने बोलते. हो मामी, काय झालं? मी आलेले तुला आवडले नाही का? अगं नाही, असं काही नाही, ये ना तू आतमध्ये, निलिमा चेहऱ्यावरती कसं तरी जबरदस्ती हसू आणत बोलते. दिया आतमध्ये येते. तिच्या हातामध्ये एक खूप मोठी बॅग होती. तोपर्यंत तिथे आजीसुद्धा येतात. आजींचे लक्ष दियाकडे जाते आणि आता मात्र आजींना खूपच राग आलेला होता. तू इथे काय करतेस? अगं आजी, मी इथे राहायला आलेली आहे. तुला कोणी बोलवले इथे राहायला? आजी थोड्या रागानेच बोलतात. अगं आजी, मॉम ना डॅडकडे लंडनला काही दिवसांसाठी गेलेली आहे. मी घरी एकटीच आहे. त्यामुळे मला मॉमच बोलली की इकडे ये. तुला कधीपासून एकटीला भीती वाटायला लागली? इतर वेळी तर इकडे तिकडे फिरत असतेस की एकटीच. आजी, आय नो तू माझ्यावरती चिडली आहेस. तुला माझं वागणं अजिबात आवडत नाही. पण आजी, खरंच मला माझी चूक समजलेली आहे गं. मी आता खरंच खूप बदलले आहे गं. झाले तुझे बोलून, आता निघ, तुझ्या घरी जा, आजी रागाने बोलतात. आजी, आय नो तुझा माझ्यावरती विश्वास नाही, पण मी खरं बोलते गं. प्लीज मला माफ कर. मला एकदा माझी चूक सुधारायची संधी दे. दिया, तुझे झाले असेल तर तू निघू शकतेस. आजपर्यंत तू माझी नात आहेस म्हणून मी तुझ्या सगळ्या काही चुका पोटात घातल्या. पण आता नाही. तुला आता या घरामध्ये खरंच अजिबात जागा नाही, आजी रागाने बोलत होत्या. आजी, त्या एवढं बोलत आहेत तर राहू दे ना त्यांना या घरात. त्यांना खरंच त्यांची चूक समजली असेल आणि आत्यासुद्धा लंडनला गेल्या आहेत. तर मग या एकट्या मुलीने असं एकटीने घरात राहणं पण बरोबर नाही ना वाटत. पिहू आजी आणि दियाचे बोलणे ऐकून पटकन बोलते. पिहू, तुला नाही माहिती आजपर्यंत हिने काय काय केलेले आहे. हिनं खरंच कधी सुधरू शकत नाही, आजी रागाने बोलतात. आजींचे बोलणे ऐकून दिया रडतच बोलते. आजी, मी खरं सुधारले आहे गं. आता तुला मी कसं समजावून सांगू? आजी, त्या एवढं बोलत आहेत त्यांना तर मग तुम्ही माफ करा ना. माणसाला चूक सुधारायची एक संधी आपण दिलीच पाहिजे ना.
पिहू बोलते. पिहूचे बोलणे ऐकून आजी बोलतात, ठीक आहे पिहू, तू बोलत आहेस म्हणून मी हिला घरात राहायची परमिशन देत आहे. आजींचे बोलणे ऐकून दिया खूपच खुश झालेली होती. ती आनंदाने आजींना मिठी मारतच बोलते, थँक्यू 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 सो मच आजी. तेच आजी दियाला स्वतःपासून बाजूला करतात आणि बोलतात, एक लक्षात ठेव, मी तुला या घरात राहायला परमिशन दिली म्हणजे असं नाही की तू कसे पण वागू शकशील. जरा जरी चूक केलीस तर तुला घरातून बाहेर जावं लागेल. हो हो आजी, मान्य आहे मला, मी काहीच चूक करणार नाही, दिया हसत बोलते. आजी फक्त इतकंच बोलतात. तेच दिया पिहूकडे बघते आणि बोलते, थँक्यू पिहू, तू माझी बाजू घेतलीस आणि मला समजून घेतलंस. तुझ्यामुळे मला आज आजीने माफ केलं आणि या घरामध्ये मला परमिशन दिली राहण्यासाठी. दिया पिहूला घट्ट मिठी मारत बोलते. पिहूसुद्धा दियाला मिठी मारते. तेच दिया पिहूला मिठी मारतच स्वतःच्या मनाशीच हसत बोलते, पिहू, आज तू स्वतःहून तुझ्या पायावरती दगड मारून घेतलेला आहेस. आता बघ, तुलाच मी या घरातून कशी बाहेर काढते आणि आता रियांश फक्त माझा होईल. दिया पिहूपासून बाजूला होते आणि हसतच तिची बॅग घेऊन तिच्या रूममध्ये निघून जाते. इकडे रियांश थोडा रात्री लेटच घरी आलेला होता आणि तो डायरेक्टच त्याच्या रूममध्ये गेलेला होता. पिहू इकडे किचनमध्ये काम करत होती. हाय रियांश, दिया रियांशच्या रूममध्ये जात हसत बोलते. दियाचे बोलणे ऐकून रियांश पाठीमागे वळून बघतो. तू इथे कशी काय? रियांश रागातच बोलतो. रियांश, मी जे काही वागले ना त्याबद्दल मला माफ कर. मी आता सुधारले आहे रे, मी आता नीट वागत आहे. मला घरच्यांनीसुद्धा माफ केलेलं आहे आणि आता प्लीज तू पण माफ कर ना. तू इथे काय करत आहेस ते आधी मला सांग. ॲक्च्युली रियांश, माझी मम्मा लंडनला गेली आहे ना, त्यामुळे मम्माच मला बोलली की एकटी राहण्यापेक्षा मामाकडे जा, म्हणून मी आले. आणि खरंच रियांश, मी खरंच सुधारली आहे रे. ओके, आता तू जाऊ शकतेस, मी खूप दमलो आहे, रियांश इरिटेड होऊन बोलतो. ते तिकडे दियासुद्धा तिच्या रूममध्ये निघून जाते. रात्री सगळेजण डिनरसाठी एकत्र जमा झालेले होते. दिया सगळ्यांसोबतच चांगलीच वागत होती. इकडे रियांश मात्र आज शांतच होता. पिहू रियांशकडे बघत होती, पण रियांश मात्र अजिबात पिहूकडे बघत नव्हता. सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर रियांश त्याच्या रूममध्ये जातो. सगळेजण जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून गेलेले होते. रोजच्याप्रमाणे पिहू सीमा काकूंना किचनमध्ये थोडीफार मदत करते आणि तीसुद्धा रूममध्ये जाते, कारण पिहूलासुद्धा आज रियांशशी बोलायचे होते. पिहू रूममध्ये जात असताना दिया पिहूला मध्येच अडवते आणि बोलते, पिहू, काही काम आहे का तुला आता? म्हणजे तुला आता झोप नाही ना आली? नाही हो, बोला ना, काय झालं? अगं पिहू, काय झालं, मला ना करमतच नव्हते, मग म्हटलं गप्पा माराव्यात. आता पिहू थोडं डोळे मोठे करूनच आश्चर्याने दियाकडे बघत बोलते. तेच इकडे दिया थोडीशी हसते आणि बोलते, ओहो, काय झालं, तुला नाही का आवडणार माझ्यासोबत गप्पा मारायला? नाही हो, असं काहीच नाही. बरं मग चल ना, माझ्या रूममध्ये चल, आपण थोडा वेळ ना गप्पा मारूया, दिया बोलते आणि पिहूच्या हाताला ओढतच तिला रूममध्ये घेऊन निघून जाते. इकडे रूममध्ये दोघीही बसलेल्या होत्या. दिया फक्त एकटीच बडबड करत होती आणि पिहू फक्त दियाचे बोलणे ऐकत होती. पिहूचे लक्ष सारखे घड्याळामध्ये जात होते, कारण तिला रियांशशी बोलायचे होते. इकडे रियांशसुद्धा रूममध्ये पिहूची खूप वेळ वाट बघत होता, पण पिहू अजूनही रूममध्ये आलेली नव्हती, म्हणून त्याचीसुद्धा खूपच चिडचिड होत होती. रियांशसुद्धा पिहूची वाट बघूनच मुद्दाम पिहू नक्की कुठे गेलेली आहे बघायला खाली जातो, तर त्याला दियाच्या रूममध्ये पिहू दिसते. अच्छा, हे इथे आहे, नवरा आहे याची अजिबात काहीच काळजी नाही, निवांत गप्पा मारत बसलेले आहेत मॅडम. रियांशला असं दियासोबत पिहूला गप्पा मारताना बघून खूपच राग आलेला होता, त्यामुळे रियांश रागातच रूममध्ये निघून जातो. ते दियाताई, ऐका ना, मला ना खूप झोप येत आहे,
मी रूममध्ये जाऊ का? शेवटी वाट बघून बघून पिहूच दियाकडे बघून बोलते. ओ सॉरी पिहू, गप्पांच्या नादात ना समजलंच नाही की किती उशीर झालेला आहे ते. नाही ठीक आहे, तुम्ही पण झोपा आता, मी पण जाते झोपायला, पिहू बोलते आणि पटकन ती तिच्या रूममध्ये येते. तर रियांश लॅपटॉपवरती काम करत बेडवरती बसलेला होता. रियांश अजूनही जागा आहे हे बघून पिहू एक दीर्घ श्वास घेते आणि स्वतःच्या मनाशीच बोलते. बरं झालं हे अजूनही झोपले नाहीत, मला वाटलं झोपले की काय. पिहू विचार करतच रियांशच्या जवळ जाते आणि बोलते. अहो. पिहूचा आवाज ऐकून रियांश काहीही बोलत नाही. पिहू परत बोलते. अहो. तरीसुद्धा रियांश काहीच बोलत नाही. अहो मी काय म्हणते. पिहू पुढे काहीतरी बोलतच होते तेवढ्यात रियांश रागात बोलतो. मला तुझ्याशी अजिबात बोलायला वेळ नाही. रियांश असं बोलून त्याचा लॅपटॉप घेऊन त्याच्या पर्सनल रूममध्ये निघून जातो. पिहूसुद्धा रियांशच्या पाठीमागे जाते. अहो मला माहीत आहे तुम्ही माझ्यावरती खूप रागावलेला आहात, माझी चूक झाली, खरंच माझं चुकलं, प्लीज सोडा ना आता तुम्ही तुमचा राग. मला कामं आहेत, तू जाऊन झोप, रियांश रागाने बोलतो. अहो प्लीज असं नका करू, काहीतरी बोला ना, मला ना खरंच नाही तुमच्याशिवाय करमत, प्लीज असं गप्प नका ना बसू. पिहूचं हे बोलणं बघून, तिची राग घालवण्याची पद्धत बघून रियांशला खरं तर हसू येत होतं. खरं तर रियांशचा राग कधीच गेलेला होता, पण तो सुद्धा मुद्दाम पिहूला त्रास देत होता. अहो प्लीज बोला ना, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का, मला कामं आहेत. रियांश रागानेच बोलतो. रियांशचा राग बघून पिहूला रडू येत होतं. अहो खरंच सॉरी, पिहू रडत बोलते आणि तशीच बाहेर रूममध्ये निघून जाते. ही रडत होती का? अरे यार, हे मी काय केलं. रियांश आता स्वतःच्याच मनाशी स्वतःला शिव्या घालत होता. तो त्याचा लॅपटॉप तसाच तिथे ठेवतो आणि पटकन रूममध्ये येतो आणि पिहूच्या जवळ जातो. पिहू लाईट्स बंद करून बेडवरती एका बाजूला झोपलेली होती, पण तिचे रडणे अजूनही सुरूच होते. पिहू. रियांश पिहूच्या जवळ जात बोलतो. पिहू फक्त रडत होती. पिहू रडतेस का तू? नाही. पिहू नाही म्हणून मांडव लावते. मग काय करतेस तू? काही नाही. रियांश पिहूचा चेहरा त्याच्याकडे वळवतो. पिहूचे रडून रडून डोळे लाल झालेले होते. पिहू सॉरी, मी जास्त चिडलो ना तुझ्यावरती? नाही, तुम्ही बरोबर आहात, मीच चुकले, सॉरी, प्लीज तुम्ही रागवू नका. नाही ग वेडाबाई, नाही मी रागवत. रियांश बोलतच पिहूचे डोळे पुसतो आणि तिच्या कपाळावरती किस करतो. पिहू आज स्वतःहून रियांशला घट्ट मिठी मारते. अरे वा, रागवलेला फरक झालेला आहे वाटतं. रियांश हसतच स्वतःच्या मनाशीच बोलतो. रियांश पिहूला मिठी मारूनच झोपतो. आता दोघांनाही एकमेकांची सवयच झालेली होती. पिहूचे उद्यापासून कॉलेज सुरू होणार होते म्हणून बिचारीला खूपच टेन्शन आलेले होते. टेन्शनमध्ये पिहू रूममधून इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. तोपर्यंत रियांश रूममध्ये येतो आणि पिहूला असं रूममध्येच फिरताना बघतो. पिहू तोंडात बोट घालून इकडे तिकडे फिरतच काहीतरी विचार करत होती. लहान आहेस का? रियांश त्याचे काम करतच तिच्याकडे बघून बोलतो. तरीही पिहू तिच्याच विचारामध्ये होती. पिहू काय झालं आहे? मला काही बोललात का तुम्ही? पिहू भानावरती येऊन रियांशकडे बघून बोलते. नाही, मी कशाला तुला काही बोलेन, इथे माझ्याशिवाय आणि तुझ्याशिवायसुद्धा आणखीन कोणीतरी रूममध्ये आहे ना, त्यांच्याशी मी बोलत आहे. रियांशचे बोलणे ऐकून पिहू रूममध्ये इकडे तिकडे आजूबाजूला बघू लागते आणि परत रियांशकडे बघून बोलते. अहो इथे तर कोणीच दिसत नाही. पिहूचं हे वागणं आणि बोलणं बघून रियांश त्याच्या डोक्यालाच हात लावतो. खरंच वेडी आहे ही, हिला मी काय बोलतोय ते अजिबात खरंच समजत नाही. काय झाले, मला काही बोललात का तुम्ही? पिहू मी तुला हे विचारत आहे की तू मगासपासून रूममध्ये इकडून तिकडे का फिरत आहेस? एवढा कसला विचार सुरू आहे तुझ्या नसलेल्या डोक्यांमध्ये?
अहो काही नाही, ते असंच. एवढं बोलून पिहू बोलायची थांबते. काय झालं? तुम्हाला काय बोलायचे आहे? मला डोके नाही. मी कुठे तसं बोललो? रियांश खांदे उडवतच बोलतो. अहो असं काय करताय? तुम्हीच तर आता बोललात की तुझ्या नसलेल्या डोक्यामध्ये काय विचार सुरू आहे. नाही ग पिहू, मी तसे काहीच बोललो नाही. नाही हो, असं काय करताय तुम्ही? तुम्ही आत्ताच तसं बोलात, जरा आठवा ना तुम्ही. पिहू चेहऱ्यावरती विचित्र एक्सप्रेशन आणत रियांशकडे बघत बोलते. त्याच्याकडे रियांश मुद्दाम पिहूची मस्करी करत बोलतो. अगं पिहू, मी असं बोललो की एवढा कसला विचार सुरू आहे तुझ्या नसलेल्या डोक्यामध्ये? मग याचा आणि मगाशी मी जे काही बोलले त्याचा अर्थ अहो एकच झाला ना. पिहू काय बोलली होतीस तू मगाशी? अहो मी पण हेच बोलले होते की मला डोकं नाही. अगं पिहू, मग मी पण तेच बोलतोय ना, तुला डोकं नाही. अहो मग मी पण मगासपासून तेच बोलते आणि तुम्ही पण मगासपासून तेच बोलत आहात. आपण काय सेम बोललो आहोत? रियांश मुद्दाम पिहूला चिडवत बोलतो. अहो हेच की मला डोकं नाही. पिहू इरिटेट होऊन बोलते. तेच पिहूचे बोलणे ऐकून रियांश हलकेसे हसतो आणि बोलतो, हुश, बरं झालं. का? आता काय झालं? पिहू काहीच न समजल्यासारखं रियांशकडे प्रश्नार्थक नजरेने बघत विचारते. अगं बरं झालं, तुझं मान्य केलंस की तुला डोके नाही. आता मात्र रियांश जे काही बोलते ते पिहूला समजलेलं होतं, त्यामुळे ती रागातच बोलते. अहो माझी तुम्ही मस्करी करत आहात का मगासपासून? पिहू, मी कशाला तुझी मस्करी करेन? तुला डोके असते तर तुला समजले असते ना लगेच मी काय बोलतोय ते. अहो, पिहू रागाने बेडवरची उशी उचलते आणि रियांशच्या दिशेला फेकते. रियांश लगेच उशीला पकडतो. पिहू, तुला डोके नाही तसे तुला डोळे पण नाहीत का गं? का? आता काय झालं? पिहू सिरियस होऊन रियांशकडे बघून बोलते. अगं पिहू, मग बघ ना, तुला साधा नेमसुद्धा धरता येत नाही. मला मारणार होतीस ना, पण मला लागलंच नाही. रियांशचे बोलणे ऐकून पिहू रागाने दुसरी उशी उचलते आणि दुसरी उशी रागानेच रियांशच्या दिशेला फेकते. रियांश तीसुद्धा उशी पकडतो. पिहू दुसरी आणखीन एक उशी घ्यायला जाते तर आता बेडवरती मात्र उशी नव्हती. अहो एक उशी द्या. का? कशाला? अहो मी बोलले ना मला एक उशी द्या. नाही देत. काय करशील? रियांशसुद्धा हसत पिहूकडे बघून बोलतो. तेच पिहू रागाने रियांशच्या दिशेकडे जाऊ लागते. रियांशसुद्धा पिहूजवळ आहे हे बघून तिच्यापासून लांब लांब जाऊ लागतो. पिहू रागाने रियांशच्या दिशेला जात होती. ती त्याच्या पाठीमागे लागलेली होती, पण रियांश मात्र आज काही पिहूला सापडणार नव्हता. रियांश बेडवरती चढतो आणि बेडवरती चढूनच तो पिहूला हातातील 2-2 उशा दाखवू लागतो. पिहू हे घे उशी. रियांश पिहूला उशी दाखवत होता. पिहूसुद्धा बेडवरती रागाने चढते आणि उशी घ्यायला जाते तर रियांश पटकन बेडवरून खाली उतरतो. त्याच्याकडे पिहू जोरात ओरडते, आ आ आ आ. एका हाताने पिहूने तिचा पाय धरलेला होता. पिहूला असं ओरडताना बघून रियांश घाबरत पिहूच्या जवळ येतो. काय झालं पिहू? काय झालं दाखव. काही नाही. पिहू रडतच बोलते. पिहू दाखव मला, काय झालं? रियांश काळजीने बोलतो. पिहू तरीसुद्धा पायावरचा हात काढत नाही. रियांश पिहूच्या पायाकडे बघून काळजीने बघत होता. त्याच्याकडे पिहू पटकन हसतच उठते. रियांशला समजत नव्हते की पिहू आता का हसत आहे. पिहू पटकन रियांशने बाजूला जी काही 2 उशी ठेवलेली होती ती उशी उचलते आणि रियांशला मारू लागते. आता मात्र रियांशला पिहूचा हा प्लॅन समजलेला होता. पिहूने हे सगळं काही मुद्दामच नाटक केलेलं होतं, जेणेकरून रियांश तिच्या जवळ येईल आणि तिला त्या 2 उशा भेटतील. रियांशसुद्धा पटकन दुसरी उशी उचलतो आणि पिहूला मारू लागतो.
दोघांचीही या उशांचीच फाईट सुरू झालेली होती. रियांश चालाकीनेच पिहूच्या हातातील एक उशी घेतो आणि आणखीन एकदा त्या दोन्ही उशी एकदम वरती उचलतो आणि बेडवरून खाली उतरतो. दोघांचाही नुसता गोंधळ रूममध्ये सुरू झालेला होता. दोघेही अगदी लहान मुलांसारखे एकमेकांसोबत खेळत होते. अहो द्या ना उशी, पिहू दमून बेडवरती बसत बोलते. बरं चल, देतो मी तुला उशी, पण तुला ही उशी तुला घ्यावी लागेल, इथे माझ्यासमोर येऊन, रियांश बोलतो. हो चालेल, पिहू आनंदाने बोलते आणि पटकन रियांशच्या जवळ येते. ते तिकडे रियांश त्याचा एक हात वरती करतो. त्याने त्याच्या वरती असलेल्या हातामध्ये उशी पकडलेली होती. तो तसाच उशी वरती पकडून बोलतो, घे आता. पिहू पटकन रियांशच्या समोर येते आणि तिचासुद्धा हात वरती करते. पण पिहूची हाईट कमी होती, त्यामुळे तिला ती उशी घेताच येत नव्हती. त्यामुळे ती रियांशकडे बघते आणि बोलते, अहो जरा हात खाली करा ना, तुमची हाईट बघा आणि माझी हाईट बघा ना. तसले काही सांगू नकोस पिहू, तुम्हाला पाहिजे असेल उशी तर तुला अशाच पद्धतीने उशी घ्यावी लागेल. पिहू तिचा एक हात वरती करून उशी घ्यायचा प्रयत्न करत होती, पण पिहूला मात्र ते जमतच नव्हते. पिहू उड्या मारतच रियांशचा शर्ट पकडते आणि एक हात वरती करून जोरात उड्या मारू लागते. तेच इकडे पिहूच्या अशा जवळ येण्याने रियांश पिहूकडेच बघत होता. त्याचं लक्ष उशीकडे नव्हते, आता फक्त पिहूच्या चेहऱ्याकडे होते. तिची फक्त एका उशीसाठी खूपच धडपड सुरू होती. उड्या मारता मारता पिहूचा पाय अचानक तिच्या साडीमध्ये अडकतो आणि तिच्या खालच्या साडीच्या निऱ्या निसटतात आणि ती रियांशच्या अंगावरती पडते. ते तिकडे रियांश पटकन पिहूला पकडतो. पिहू हळू ना, पडली असतीस म्हणजे लागली असते ना, रियांश काळजीने बोलतो. तेच इकडे पिहू थोडी घाबरलेलीच होती, कारण तिच्या साडीच्या निऱ्या निसटलेल्या होत्या आणि तेही रियांशच्या समोर. आता या मॅडम काय करणार होत्या काय माहिती. रियांश पिहूला नीट उभा करतो. पिहू पटकन तिच्या साडीच्या निऱ्या सांभाळतच पटकन दुसऱ्या बाजूला वळते. रियांशला मात्र समजलेच नाही पिहू अशी का वागते, ती का अचानक दुसऱ्या दिशेला वळली. आता काय झाले पिहू, रियांश प्रश्नार्थक नजरेने पाठमोऱ्या पिहूकडे बघतच बोलतो. नाही काही नाही. रियांशला अजिबात समजले नव्हते की पिहूच्या साडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. रियांश पिहूच्या समोर येऊ लागतो. पिहू रियांशला बघून आणखीनच दुसऱ्या बाजूला वळते. रियांश परत आणखीन पिहूच्या समोर येऊ लागतो. रियांशला परत समोर आलेलं बघून पिहू आणखीन एकदा दुसऱ्या बाजूला वळून बघते. हो प्लीज, तुम्ही थोडा वेळ बाहेर जाल का, पिहू थोडंसं घाबरतच बोलते. ते तिकडे रियांश बोलतो, का, ही माझी पण रूम आहे, मी थांबू शकतो ना इथे. आता मात्र पिहूला पुढे काय बोलावे तेच समजत नव्हते. रियांश परत पिहूच्या पुढे येतो. पिहूची नजर आता मात्र खाली होती. पिहू खाली नजर घालूनच उभा राहिलेली होती. रियांश हळूहळू पिहूच्या जास्तच जवळ येतो आणि तिच्या हातातली साडी सोडून तो पकडतो आणि पिहूकडे बघतच निर्या करू लागतो. पण रियांशला साडी कुठे नेसवता येते किंवा त्याला कुठे निर्या करता येतात. रियांश त्याच्या पद्धतीनेच कशा तरी तिच्या साडीच्या निर्या करतो आणि त्याचा हात पिहूच्या पोटाजवळ नेतो आणि हळूहळू तिच्या साडीच्या निर्या तिच्या पोटामध्ये हळूहळू आत घालू लागतो. तेच इकडे रियांशचा हात पिहूच्या पोटाला स्पर्श झाल्यामुळे पिहू तिचे डोळे घट्टपणे मिटून घेते. रियांशच्या स्पर्शाने तिच्या पोटात 1000 फुलपाखरे धुमाकूळच घालत होती. रियांश निर्या करून नीट तिच्या कमरेला तसेच पकडतो. अहो, पिहू थोडं लाजतच बोलते. कधी तर अहोच्या पुढे सुद्धा काहीतरी बोल. अहो, मला झोप येत आहे. पिहू, मगाशी जेव्हा माझ्याशी भांडत होतीस तेव्हा तर तुला झोप येत नव्हती आणि आता बरोबर तुला झोप येत आहे का. अहो,
आता खूप उशीर झालेला आहे ना. पिहू बोलतच होती. तेवढ्यात रियांश पिहूच्या चेहऱ्याजवळ हळूहळू येतो आणि पिहूच्या मानेवरती त्याचे ओठ टेकवतो. रियांशचे असे वागणे पिहूला असह्य करून टाकत होते. भांडलीस ना माझ्याशी एवढं, मग त्याची शिक्षा नको का आता तुला? रियांश मुद्दामच पिहूला त्रास देत बोलतो. पिहू घाबरतच विचारते, क क कस कसली शिक्षा? रियांश पिहूच्या कानाजवळ जातो आणि हळू आवाजात बोलतो, समजेलच. रियांशचा हा शब्द ऐकून पिहू तिचे डोळे मिटून घेते. तेच इकडे रियांश हळूवारपणे पिहूचा चेहरा ओंजळीमध्ये पकडतो. एकमेकांचे श्वास आता एकमेकांना जाणवू लागलेले होते. पिहूने तिचे दोन्ही हात रियांशच्या शर्टला अगदी घट्ट पकडून ठेवलेले होते. तेच इकडे रियांश हळूहळू पिहूच्या चेहऱ्याजवळ येतो आणि तिच्या चेहऱ्यावरती त्याचे ओठ उमटवू लागतो. पिहू मात्र रियांशला काहीही रिस्पॉन्स देत नव्हती. ती फक्त रियांशला पकडून उभी होती आणि इकडे मात्र रियांश आता हळूहळू पिहूच्या ओठांजवळ येत होता. पिहूला असं डोळे मिटलेलं बघून रियांश हसतच तिला उचलतो आणि तिला बेडवरती घेऊन येतो. रियांशने उचलल्याबरोबर पिहूचे आता दोन्ही हात रियांशच्या खांद्यावरती होते. दोघेही एकमेकांकडे बघण्यामध्ये अगदी मग्न झालेले होते. रियांश हळूच पिहूला बेडजवळ घेऊन येतो आणि पिहूचा हात सोडून तिच्याकडे बघत बोलतो, झोप आता, उद्या कॉलेज आहे ना. रियांशचं हे वाक्य ऐकून पिहूचा आता पटकन मूडच ऑफ झालेला होता. ती स्वतःच्या मनाशीच बडबड करत बोलते, किती बाद आहेत ना हे, एकतर स्वतःच माझ्याजवळ येतात आणि लगेचच लांबसुद्धा निघून जातात. पिहू मनातच रियांशबद्दल हा विचार करत होती. पिहूच्या चेहऱ्यावरचे विचार करण्याचे एक्सप्रेशन बघून रियांश पिहूकडे बघतो आणि बोलतो, काय झालं, आता कसला विचार करत आहेस तू? रियांशचे बोलणे ऐकून पिहू भानावरती येते आणि बोलते, नाही, काही नाही. पिहू असं बोलून दुसऱ्या बाजूला तोंड करते आणि झोपू लागते. पण पिहूला मात्र आता अजिबात झोप येत नव्हती. रियांशलासुद्धा पिहूची ही चुळबुळ आत्तापर्यंत समजलेली होती, कारण ती फक्त झोपताना एका अंगावरून दुसऱ्या अंगावरती होत होती. काय झाले सांगशील का? रियांश पिहूकडे बघून बोलतो. काही नाही. पिहू फक्त इतकंच बोलते. काही नाही तर मग अशीच रात्रभर बस, असं बोलून रियांश दुसरीकडे चेहरा करतो आणि झोपतो. तेच रियांशचं बोलणं ऐकून पिहू हळूच आवाजात बडबड करू लागते, तुम्हाला कुठं माझी काळजी आहे? तुम्हाला ना तुमचं काम झालं म्हणजे झालं, इथे मला काय वाटते याचा कोण विचार करते? पिहूची ही हळू आवाजातली बडबड ऐकून रियांश उठतो आणि पिहूकडे बघून बोलतो, पिहू, मगाचपासून मी कितीदा तुला विचारत आहे काय झालेले आहे, पण तुझं उत्तर एकच आहे, काही नाही. आता मात्र पिहूसुद्धा रियांशकडे बघताने बोलते, अहो ते म्हणजे मला ना भीती वाटत आहे. पिहू नाराज होत बोलते, कसली भीती? रियांश प्रश्नार्थक नजरेने पिहूकडे बघून बोलतो, कॉलेजची. पिहू नाराज होऊन बोलते. पिहूचे हे बोलणे ऐकून रियांश त्याच्या डोक्यावरतीच हात मारून घेतो आणि बोलतो, पिहू तू काय लहान आहेस का? शाळेमध्ये जायला लहान मुले कशी घाबरतात तशी तू आता कॉलेजमध्ये जायला घाबरत आहेस का? अहो तुम्ही गप्प बसा, तुम्हाला ना नाही काही समजणार. हो ना पिहू, मला कसं काही समजेल गं, मी कधी कॉलेजला गेलोच नाही ना. बरोबर आहे तुझं. अहो म्हणजे तसं नाही, मला तसं नाही हो म्हणायचं. अहो म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आता बघा ना, कॉलेज नवीन असणार ना आणि कॉलेजमध्ये सुद्धा कोणीच माझ्या ओळखीचं सुद्धा नाही, मग कसं होईल माझं? आणि मी एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये कधी गेलेच नाही ना. पिहूचे बोलणे ऐकून रियांश पिहूचे दोन्ही हात त्याच्या हातामध्ये पकडतो आणि तिच्या डोळ्यामध्ये बघत बोलतो,
हे बघ पिहू, तुला शिकायचे आहे ना, मग असल्या गोष्टींचा अजिबात विचार करून चालत नाही बघ. नवीन कॉलेज आहे, मान्य आहे, पण एकदा तू कॉलेजमध्ये गेलीस की तुला कोण ना कोणीतरी फ्रेंड भेटेलच ना. सुरुवातीला थोडं तुला वेगळं वाटेल, पण हळूहळू तुला या सगळ्या गोष्टींची सवय होईलच ना. त्यामुळे आता उगीचच रात्रभर निगेटिव्ह विचार करत बसू नकोस, समजलेस का. रियांशाचं हे बोलणं ऐकून आता पिहूला थोडा धीरच मिळालेला होता. त्यामुळे पिहूला थोडं बरं वाटत होतं. तेच रियांश पिहूच्या जवळ येतो आणि तिच्या ओठांवरती हळूवारपणे ओठ टेकवतो. पिहूसुद्धा आता रियांशला किस करण्यामध्ये साथ देत होती. तीसुद्धा स्वतःहून रियांशला किस करत होती. कदाचित तिलासुद्धा तिचे हे मनातले प्रश्न बंद करण्यासाठी, विचार बंद करण्यासाठी हाच स्पर्श हवा होता. थोड्या वेळाने रियांश पिहूपासून बाजूला होतो आणि तिच्याकडे हसत बघतो आणि बोलतो, पिहू चल आता झोप बरं, आता झाले ना मनासारखे. रियांश हसतच बोलतो. रियांशला काय बोलायचे होते हे पिहूलासुद्धा समजलेले होते. त्यामुळे पिहू लाजतच बोलते, अहो आता काय, ते मी म्हणत होते की ते उद्या तुम्ही मला यायला का सोडायला कॉलेजमध्ये. पिहू आता तू स्वतः कुठेही जायला शिकले पाहिजेस. माझी काय गरज आहे तुला उद्या कॉलेजमध्ये सोडायला यायची. आणि तसंही मला उद्या ऑफिसमध्ये सुद्धा जायचं आहे. मला ऑफिसमध्ये खूप सारी कामं आहेत. तुला उद्या शिव नाही तर ड्रायव्हर काका कॉलेजमध्ये सोडतील, डोंट वरी. एवढं बोलून रियांश पिहूला मिठीत घेऊन झोपतो. रियांश पिहूला मिठीमध्ये घेऊन झोपलेला होता खरा, पण पिहूला मात्र रियांशचा आता खूप राग आलेला होता. कारण तिची खरंच इच्छा होती की रियांशने कॉलेजच्या पहिल्या दिवशी तिला कॉलेजमध्ये सोडायला यावे. पण रियांश ऑफिसचं काम आहे असं सांगून गप्पच बसलेला होता. त्यामुळे पिहू मॅडम आता रियांशवरती चिडलेल्या होत्या. चला आता पुढच्या भागामध्ये बघूया नक्की काय घडतं. बाकी माझे चोरून चोरून वाचणारे रीडर सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज जाऊ नका. चलो बाय. पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल.